इचलकरंजी शहरातील मुख्य मार्गांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या विशेष मोहिमेचा दुसऱ्या दिवशीही जोर कायम राहिला। आज सकाळी 8 वाजल्यापासून कोल्हापूर नाका येथून कारवाईला सुरुवात करण्यात आली। कोल्हापूर नाका ते राजश्री शाहू महाराज पुतळा या महत्त्वाच्या मार्गावरील अतिक्रमणे हटवून रस्ता वाहतुकीस पूर्णतः खुला करण्यात आला। या धडक कारवाईमुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होणार असल्याचे चित्र आहे। महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई करत रस्त्यालगत उभारलेले फलक, शेड, हातगाड्या तसेच इतर अनधिकृत बांधकामे हटवली। यावेळी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देत संपूर्ण कारवाईची पाहणी केली। त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देत कारवाई अधिक प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश दिले। तसेच अतिक्रमण निर्मूलन पथकाने कोणतीही ढिलाई न करता मोहीम सातत्याने सुरू ठेवावी असे स्पष्ट आदेशही त्यांनी दिले। या मोहिमेत महापालिकेच्या वतीने मोठ्या प्रमाणात यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते। 2 JCB, 2 ट्रॅक्टर ट्रॉली, 1 डंपर, 1 टेम्पो, 1 रुग्णवाहिका आणि 1 अग्निशमन वाहन अशा विविध साधन सामग्रीचा वापर करून अतिक्रमण हटवण्यात आले। संभाव्य तणाव लक्षात घेता महापालिका सुरक्षा प्रशासनाकडूनही कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता। कारवाई दरम्यान काही ठिकाणी किरकोळ वादावादीचे प्रसंग घडले, मात्र प्रशासनाने संयम राखत परिस्थिती नियंत्रणात ठेवली आणि कारवाई निर्विघ्नपणे पूर्ण केली। नागरिकांनीही मोठ्या प्रमाणावर सहकार्य दर्शवल्याचे दिसून आले। महापालिकेच्या या धडक कारवाईमुळे शहरातील प्रमुख मार्ग मोकळे होत असून वाहतुकीचा वेग सुधारण्यास मदत होत आहे। पुढील काही दिवसांत शहरातील इतर भागांमध्येही अतिक्रमणाविरोधामधील मोहीम अधिक तीव्र करण्याचा महापालिकेचा मानस असल्याचे समजते। या कारवाईमुळे अतिक्रमणधारकांमध्ये धास्ती निर्माण झाली असून शहर नियोजनाच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे।